नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेमध्ये ईश्वरी काय अर्णवला माफ करेना गेली. का माफ करत नाहीये तर चला पाहूया. मित्रांनो, ईश्वरी अर्णववर प्रचंड रागवलेली आहे, कारण अर्णवने तिचं काहीच ऐकून न घेता तिला खूप बडबड केलेली आहे. ईश्वरीची आई अचानक घरी आल्यामुळे सगळ्यांना धक्का बसतो, परंतु ती अॅनिव्हर्सरीचं आमंत्रण द्यायला घरी आलेली असते. त्यामुळे आता सगळेजण खूप खुश होतात. ती बोलते की आमची अॅनिव्हर्सरी आहे आणि त्याच निमित्ताने तुम्ही सर्वांनी आमच्या घरी जेवायला यायचे. ईश्वरीही आनंदी होते आणि ती एवढी आनंदी होते की ती बोलते, आई मी तयारीसाठी 2 दिवस तुझ्या सोबतच येते. तर आईला सुद्धा आनंद होतो. ती बोलते हो चालेल चल. तर आता इकडे अर्णवच्या मनात मात्र जळफळाट होत असतो. त्याला वाटत असतं की मी सिंदूर माझ्यावर रागवली आणि म्हणून ती चालली. तो तिला अडवायला जातो आणि बोलतो, मी सिंदूर तू कुठेही जाणार नाही, अजिबात बॅग भरायला घेऊ नको. पण मी सिंदूर काय ऐकायला तयारच नसते. ती बोलते की नाही, काही झालं तरी मी जाणार. तुम्ही माझा एकही शब्द ऐकून घेतला नाही, त्यामुळे मला आता तुमच्यापासून जरा थोडी शांती पाहिजे आहे. मला आता तुमची बडबड नकोय, तुमचा भडकुचनपणा नकोय, मी चालले. आणि ती काहीच ऐकून न घेता बॅग भरून सरळ खाली येते आणि तिच्या आई बरोबर चालायला निघते. सगळ्यांचा निरोप घेते आणि जाते आई बरोबर माहेरी. मित्रांनो, आता इथे अंजली जी काय असते तिला मनातून माहित असतं की यामध्ये ईश्वरीची काहीच चुकी नाहीये. तिने जे काय केलं ते माझ्यासाठी केलं. खरंच या ननंद भावजायांची जोडी सुद्धा ना जगात बेस्ट आहे. ईश्वरी अंजली ताईसाठी काहीही करायला तयार असते आणि तिने ते करून सुद्धा दाखवलं. अंजली ताईने तिला नेलं, परंतु तिने एक शब्दही म्हणजे काहीच अंजली ताईला बिलकुल तिने चुकीचं साबित नाही केलं. सगळा ओरडा स्वतःनेच खाऊन घेतला. मग आता अंजली जे काही सत्य आहे ते सगळं अर्णवला सांगते. अंजली सांगते की मला आवळा आणि चिंच खाण्याची क्रेविंग्स होत होते, कारण तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो, अंजली प्रेग्नेंट आहे आणि प्रेग्नेंट असल्यावर अशा गोष्टी खाण्याची क्रेविंग्स माणसाला होते. आंबट चिंबट वगैरे खाऊ वाटतं. ते तिला खाऊ वाटलं म्हणून ती ईश्वरीला घेऊन गेली आणि ईश्वरी बिचारी एकाही शब्दाचा विचार न करता तिच्या सोबत गेली. तिचं मन राखण्यासाठी तिच्या सोबत गेली. परंतु अर्णवने काय केलं? अर्णवने एक शब्दही तिचा ऐकून घेतला नाही आणि तिला एवढी बडबड केली की तू इरिस्पॉन्सिबल वागली, तुला जबाबदार वागताच येत नाही, असं तसं. बापरे, मला हे कळत नाही. अर्णवने हे चुकीचं केलं. अर्णवने असं करायला नव्हतं पाहिजे होतं. तिचं एकदा तरी ऐकून घ्यायला पाहिजे होतं. तिने किती वेळा सांगायचा प्रयत्न केला की अर्णव सर माझं एकदा फक्त ऐकून घ्या, कारण तिची चुकी नव्हतीच. पण अर्णवने तिचा एक शब्द ऐकून घेतला नाही. पण आता अर्णवला पस्ताव होत आहे. त्यामुळे तिला म्हणण्यासाठी अर्णव चक्क आता तिच्या घरी म्हणजे तिच्या माहेरी गेलेला आहे. आता सगळ्यांना धक्काच बसलेला आहे. अर्णवच्याकडे चक्क इकडे कसा काय आला? तर अर्णव बोलतो की मी सुद्धा तयारी करण्यासाठी आलेलो आहे. हा अर्णव पण इतका बदमाश आहे ना खरंच. म्हणजे आता बायकोला मनवायला गेलाय, पण आता दाखवतोय की मी बायकोला मनवायसाठी नाही आलो, तर मी तयारीसाठी आलोय. तेव्हा आता ईश्वरी सुद्धा नाक फुगून बसते. मात्र ही नम्रता आणि सुप्रिया काकू त्या अर्णवची एवढी काळजी घेतात. या बसा, काय पाहिजे, काय खायचं, काय नको, पाणी द्या, हे द्या, ते. बापरे, ईश्वरी आता इन्सिक्युअर होत आहे. तिला असं वाटतं की यार माहेरपणाला मी आले आणि लाड ह्यांचे चालले. आता मात्र अर्णव मात्र तिला चांगले चिडवत आहे असं तसं आणि तिघजण मिळून तिची फिरकी घेत आहे. तर ईश्वरी आता भलतीच चिडलेली आहे. ईश्वरी ना कुणाचं काही ऐकून घ्यायला तयारच नाहीये. तर इकडे मामी आणि राकेचा प्रयत्न चालू आहे की काय झालं तर ईश्वरी आता पुन्हा आली नाही पाहिजे. तर ईश्वरी इकडे आता चिडलेली आहे अर्णववर आणि ती आता अर्णवला बोलत आहे की तुम्हाला इथे यायची काही गरज नव्हती. तुम्हाला माहिती, तुम्ही मला मनवण्यासाठी आलेले आहे, पण मला तुमची माफी नकोच आहे. तर आता ईश्वरी बोलते की नाही, काही झालं तरी मी तुम्हाला माफ करणार नाही. अर्णव बोलतो मी तुझी माफी मागायला आलोच नाही. आता इकडे आता मामी बोलते की काही झालं तरी मी तिकडे जाणार नाही. पण मामा इतका चिडतो, बोलतो काही झालं तरी तुला तिकडे जावंच लागेल, तुला उद्या ईश्वरीच्या घरी जावंच लागेल. मामी कशी जाणार? मामीला जर सुप्रियाने बघितलं तर मामीचं सगळं भांडं फुटणार. आता वल्लरी जाणार की नाही काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.